गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपदानन्दमीशमानन्दवल्लभम्। चला 11वा अध्याय काढा. 11व्या अध्यायामध्ये 41वा श्लोक. किती? 46. किरीटिनं गदिनं चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते। किरीटिनं गदिनं चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते। किरीटिनां गदिनां चक्रहस्तं इच्छामि त्वां द्रष्टुम अहम तथा एव तेन एव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. बघा, अहम दिसलं कुठे आहे? अहम मी, अहम म्हणजे काय? मी, तथा एव तशाच प्रकारे. तथा एव म्हणजे काय? तशाच प्रकारे. तशाच प्रकारे म्हणजे कसं? तू पहिला कसा होतास तशाच प्रकारे तुला मी पाहू इच्छितोय. तशाच प्रकारे. तशाच प्रकारे म्हणजे कसा? किरीटिनम मुकुटाने युक्त असलेला, गदिनम हातात गदा असलेला, चक्रहस्तम एका हातात चक्र असलेला, अशा त्वाम तुला द्रष्टुम इच्छामि मी पाहू इच्छितो. कळलं का? बघा अजून एकदा. अहम मी आहे का नाही, त्वाम तुला, तथा एव तशाच प्रकारे. तशाच प्रकारे म्हणजे किरीटिनम मुकुटाने युक्त, गदिनम गदाधारी असलेला, चक्रहस्तम आणि हातामध्ये चक्र असलेला, असं द्रष्टुम इच्छामि अशा तुला मी पाहू इच्छितो. म्हणून सहस्रबाहो हे हजारो हात असणाऱ्या देवा, विश्वमूर्ते हे विश्वरूपा, तेन एव चतुर्भुजेन रूपेण भव त्याच, तेन एव म्हणजे त्याच चतुर्भुज रूपाने, चतुर्भुजेन रूपेण चतुर्भुज रूपानं तुम्ही काय व्हा? भव म्हणजे प्रगट व्हा, प्रगट हो. त्या चतुर्भुज रूपानं तू प्रगट हो. आलं? बघा अजून एकदा. अहम मी त्वाम तुला, तथा एव तशाच प्रकारे. तशाच प्रकारे म्हणजे कसं? किरीटिनम किरीटाने युक्त, गदिनम गदाधारी असलेलं आणि
चक्रहस्तं हातामध्ये चक्र असलेल्या त्वाम तुला द्रष्टुमिच्छामी पाहू इच्छितो. म्हणून सहस्रबाहो हे सहस्रबाहो विश्वमूर्ते हे विश्वरूपा तेन एव चतुर्भुजेन रूपेण भव. त्या चतुर्भुज रूपानेच तू काय हो प्रगट हो. असं अर्जुनाने देवाला प्रार्थना केली. आणि मग आता भगवान बोलतात. श्री भगवान वाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् श्री भगवान उवाच मया प्रसन्नेन तव अर्जुन इदं रूपं परं दर्शितं आत्मयोगात् तेजोमयं विश्वम् अनंतम् आद्यं यत् मे त्वत् अन्येन न दृष्टपूर्वम. आला का पदच्छेद? बघा आता अर्जुन दिसलं कुठे आहे? अर्जुन हे अर्जुना प्रसन्नेन मया दिसलं का कुठे? प्रसन्न झालेल्या माझ्याकडून. मी प्रसन्न झालो तुझ्यावर आणि मग प्रसन्न झालेल्या माझ्याकडून आत्मयोगात मी माझ्या आत्मशक्तीच्या द्वारा. आत्मशक्तीच्या द्वारा म्हणजे योगशक्ती. आत्मशक्ती म्हणजे काय? योगशक्तीच्या द्वारा तव तुला परम अतिशय श्रेष्ठ असलेलं तेजोमयम परम तेजोमयम अतिशय श्रेष्ठ आणि तेजोमय अशा प्रकारचं विश्वम विश्वस्वरूप असणारं अनंतम ज्याला अंत नाही असं आद्यम आणि सर्वांचं आदी असणारं रूपम दर्शितम तुला रूप काय केलं? दाखवलं. कळलं का? तुला मी जे रूप दाखवलं ते कसं? त्या रूपाची सगळी ही विशेषणं आहेत. रूपम शब्द महत्त्वाचा आहे आणि त्याची बाकीचे सगळे विशेषणं आहेत. ते परम बी त्याचंच विशेषण, खालची ओळ पण त्याचीच विशेषण आहे सगळं. कसं रूप? परम तेजोमयम विश्वम अनंतम आद्यम रूपम. कळलं का? अतिशय श्रेष्ठ असलेलं तेजोमय असलेलं विश्वस्वरूप असलेलं अनंत असलेलं आणि आद्य असलेलं रूप मी काय केलं? दाखवलं. बरं हां मे रूपम दर्शितम माझं रूप दाखवलं. हां यत जे त्वत अन्येन तुझ्या वाचून न दृष्टपूर्वम कुणीही पूर्वी पाहिलेलं नाही. कुणालाही ते दृष्ट नाही. आलं का? अजून एकदा बघा श्लोक. श्री भगवान वाच भगवान म्हणाले अर्जुन हे अर्जुना मया प्रसन्नेन माझ्या प्रसन्नतेच्या योगानं आत्मयोगात मी माझ्या योगशक्तीच्या द्वारा तव तुला मी माझं परम अतिशय श्रेष्ठ असलेलं तेजोमयम अतिशय तेजोमय असलेलं विश्वम विश्वस्वरूप असलेलं अनंतम अनंत असलेलं म्हणजे ज्याला अंत नाही असं आणि आद्यम
सर्वांचं आधी असणारं रूपम दर्शितम, रूप काय केलं, दाखवलं. यत जे रूप त्वत अन्येन तुझ्या वाचून दुसऱ्या कुणीही न दृष्टपूर्वम कुणीही पाहिलेलं नाही, कुणालाही ते दृष्ट नाही, असं रूप तुला मी दाखवलं. न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर् न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपशक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपशक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. बघा, न वेदयज्ञ अध्ययनैः न दानैः न च क्रियाभिः न तपोभिः उग्रैः एवं रूपः शक्यः अहं नृलोके द्रष्टुं त्वत् अन्येन कुरु प्रवीर. आलं का? अगोदर घ्यायचं कुरु प्रवीर. कुरु वंशामध्ये श्रेष्ठ वीर असणाऱ्या अर्जुना, कळलं का? कुरु प्रवीर हे कुरुवंशामध्ये अतिशय वीर असणाऱ्या अर्जुना. नृलोके, नृ म्हणजे मनुष्य, या मनुष्य लोकामध्ये एवं रूपः अहम, अशा स्वरूपाचा मी. आता मला ज्या रूपानं तू पाहिलं का नाही, ज्या स्वरूपात तू मला पाहिलंस, मग अशा स्वरूपाचा मी त्वदन्येन तुझ्या वाचून बाकीच्या कोणाकडूनच पाहणं शक्य नाही, कशानेच शक्य नाही. वेद यज्ञ अध्ययनैः द्रष्टुं न शक्यः, वेदाच्या द्वारा, यज्ञाच्या द्वारा, अध्ययनाच्या द्वारा अशा स्वरूपाचा मी पाहणं शक्य नाही. दानैः द्रष्टुं न शक्यः, दानाच्या द्वाराही मला पाहणं शक्य नाही. क्रियाभिः न, एखादी कुठली क्रिया कुठलं कर्म करूनही अशा प्रकारचं मी पाहणं शक्य नाही. उग्रैः तपोभिः न, आणि अतिशय उग्र तपश्चर्या करूनही अशा प्रकारचं मी पाहणं शक्य नाही. कळलं का? अजून एकदा सांगायचं का? कुरु प्रवीर हे कुरुवंशामध्ये श्रेष्ठ असणारे अर्जुना, नृलोके या मनुष्य लोकामध्ये एवं रूपः अहम, अशा स्वरूपाचा जो मी आहे हा मी त्वदन्येन तुझ्या वाचून वेद यज्ञ अध्ययनैः द्रष्टुं न शक्यः, वेद यज्ञ आणि अध्ययन यांच्याद्वारा सुद्धा पाहणं शक्य नाही. दानैः न, दानाच्या द्वाराही अशा प्रकारचा मी पाहणं शक्य नाही. क्रियाभिः न, आणि क्रियेच्या द्वाराही अशा प्रकारचा मी पाहणं शक्य नाही. उग्रैः तपोभिः न, आणि अतिशय भयंकर तपश्चर्या करून त्या तपश्चर्याच्या द्वारा सुद्धा काही नाही पाहणं शक्य नाही. माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमिद्रुं ममेदम् व्यपेतभिप्रेत्य
प्रीतमना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमिदं ममेदम् व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य मा ते व्यथा मा च विमूढभावः दृष्ट्वा रूपं घोरम ईदृक् मम इदं व्यपेतभिः प्रीतमनाः पुनः त्वं तदेव मे रूपम इदं प्रपश्य. आलं? बघा आता. तर मम दिसलं कुठे? हां, मम दिसलं कुठे? कुठे? हां, दुसऱ्या वळीत घोरम इदृक मम. मम म्हणजे माझे, इदम म्हणजे हे, इदृक म्हणजे अशा प्रकारचे, घोरम रूपम दृष्ट्वा अतिशय भयंकर अशा प्रकारचं रूप पाहून भगवान म्हणतात अर्जुनाला, अरे अर्जुना, माझं हे अशा प्रकारचं अतिशय भयंकर रूप पाहून तू किंवा तुला मा व्यथा, ते म्हणजे तुला मा व्यथा, व्यथा होऊ देऊ नकोस. माझं रूप बघून घाबरतोस कशाला? काय व्याकुळ झालाय उगाचच? असं व्याकुळ होऊ नकोस, व्यथित होऊ नकोस. च विमूढ भावः मा, आणि विमूढ भावाला म्हणजे स्थितीला, मोहित झालेल्या स्थितीला मा प्राप्त होऊ नकोस. मा म्हणजे नको, म्हणजे मोहित होऊ नकोस, विमूढ होऊ नकोस. कळलं का? अरे माझं हे अशा प्रकारचं भयंकर असलेलं रूप पाहून तू व्यथितही होऊ नकोस आणि विमूढ भावाला प्राप्त होऊ नकोस, म्हणजे मोहित होऊ नकोस. मग काय करू? अरे तू पुन्हा व्यपेतभिः भीतिरहित होऊन, प्रीतमनाः आणि प्रसन्न मनाचा होऊन, तत्एव मे इदं रूपं प्रपश्य, तेच हे माझं हे रूप तू काय कर, इदं तदेव मे, तेच माझं, मे म्हणजे माझं, इदं रूपं प्रपश्य, हे रूप तू काय कर, पहा. हे म्हणजे आता चतुर्भुज असलेलं रूप तू काय कर, पुन्हा पहा. बघा अजून एकदा सांगतो. मम इदं इदृक् घोरम रूपम दृष्ट्वा, अरे माझं हे अशा प्रकारचं घोर म्हणजे भयंकर अशा प्रकारचं रूप पाहून ते मा व्यथा, तुला व्यथा होऊ देऊ नकोस. च विमूढ भावः मा, आणि विमूढ भावाला प्राप्त होऊ नकोस, म्हणजे मोहित होऊ नकोस. मग काय करू? तू पुन्हा व्यपेतभिः, ज्याची भीती निघून गेलेली आहे असा होऊन, प्रीतमनाः आणि प्रसन्न मनाचा होऊन, तदेव मे इदं रूपं प्रपश्य, तेच माझं हे रूप तू काय कर, पहा. तेच माझं हे रूप पहा म्हणजे कोणतं? चतुर्भुज असलेलं, तेच आता हे माझं रूप पहा.
संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा संजयः उवाच इति अर्जुनं वासुदेवः तथा उक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतं एनं भूत्वा पुनः सौम्यवपुः महात्मा संजय उवाच संजय म्हणाला. आता संजय धृतराष्ट्राला सांगतोय वासुदेव इति अगोदर घ्या. इति दिसलं का सुरुवातीचं इति म्हणजे अशा प्रकारे वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला तथा उक्त्वा तशा प्रकारचं बोलून. आता वर बोलला ना तो माझं परत हे रूप तू काय करत आता तेच माझं हे रूप पहा तशा प्रकारचं बोलून भूयः म्हणजे पुन्हा स्वकं रूपं दर्शयामास स्वतःचं ते रूप काय करता झाला दाखवता झाला. कळलं का. त्यांनी स्वतःचं रूप पुन्हा दाखवलं चतुर्भुज असलेलं ते रूप. च म्हणजे आणि महात्मा म्हणजे मोठा असलेला आत्मा म्हणजे परमात्मा तो श्रीकृष्ण परमात्मा. पुनः सौम्य वपुः भूत्वा पुन्हा सौम्य शरीराचा होऊन म्हणजे उग्ररूप होतं ना ते विराट विश्वरूप ते विराट स्वरूप त्यानं आता अंतर्धान केलं आणि पुन्हा चतुर्भुज रूपानं पुन्हा सौम्य रूप धारण करून तो प्रकट झाला. असा पुन्हा सौम्य रूपाचा होऊन सौम्य वपुः भूत्वा सौम्य रूपाचा होऊन भीतम एनम घाबरलेल्या या अर्जुनाला आश्वासयामास धीर देता झाला आश्वासन देता झाला. कळलं का. बघा अजून एकदा सांगतो. इति अशा प्रकारे वसुदेवाचा पुत्र म्हणजे वासुदेव श्रीकृष्ण अर्जुनाला तथा उक्त्वा तशा प्रकारचं बोलून भूयः स्वकं रूपं दर्शयामास पुन्हा स्वतःचं ते चतुर्भुज रूप काय करता झाला दाखवता झाला. च आणि महात्मा मोठा असलेला आत्मा म्हणजेच परमात्मा महात्मा म्हणजेच परमात्मा असा श्रीकृष्ण पुनः सौम्य वपुः भूत्वा पुन्हा सौम्य शरीराचा होऊन भीतम घाबरलेल्या एनम या अर्जुनाला आश्वासयामास आश्वासन देता झाला धीर देता झाला. ओम शांती शांती शांती. कुंडलीकवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.